सर्वशक्तिमान परमेश्वराच्या नावाने आपल्या सर्वांना नमस्कार. आमच्या TWT मराठी कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमच्या सोबत जुडून रहा. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. आजचे वचन अध्ययन पाणी. आम्ही स्तोत्र 46च्या शास्त्रभागातून पाण्याविषयीचा संदर्भ घेणार आहोत. आपण आधी बोललेल्या विषयाला आधार देणारे हे स्तोत्र आहे. याविषयी तुम्ही विचार करावा अशी माझी इच्छा आहे. आज आपण दोन वेगवेगळ्या प्रकारच्या पाण्यावर लक्ष केंद्रित करणार आहोत. स्तोत्र 46च्या 3 वचनावर नजर टाका. तुम्हाला विनाशकारी शक्तीमध्ये पाणी दिसेल. मी कुठेतरी वाचले, त्यांचा दावा आहे की काही भरतीच्या लाटा जवळपास 100 फूट उंचीपर्यंत पोहोचतात. पाण्याची एक भिंत तिच्या मार्गात येणारे सर्व काही संपून टाकते. किती भयंकर नाश हे गर्जना करणारी लाट आहे, जे त्याच्या मार्गात येणारे काहीही सोडत नाही. हाच पाण्यासारखा प्रकार न्यायाच्या वेळेस होईल, ज्याचा उल्लेख वचन 3 मध्ये केले जात आहे. सर्व गोष्टीचा अंत होणार आहे हेच या स्तोत्रात आठवण करून देत आहे. देव उताविळा नाही. तो शेवटच्या क्षणी असे म्हणणार नाही, ठीक आहे मी बोललो तसा वागणार नाही, मी फक्त लोकांना घाबरण्यासाठी असे बोलत आहे. तो देव नाही. देव त्याने दिलेले वचन पाळील व त्याला न आवडणाऱ्या सर्व गोष्टी तो पुसून संपून टाकील. माझ्या प्रिय लोकांनो, एक न्याय होणार आहे. त्यावर आपण विश्वास ठेवू शकता की देव त्याचे वचन पाळतो. एक नरक आहे, एक हिशोबाचा दिवस असणार आहे. ज्यांनी परमेश्वरावर व त्याच्या पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे मिळालेल्या देणगीचा धिक्कार केला, ज्यांनी तारणाची देणगी नाकारली, अशा सर्वांना शिक्षा दिली जाईल. देव सर्वात कठोर शिक्षा देऊन त्याचा नाश करेल आणि तो नाश चिरंतर अनंत काळचा असेल. आपल्याकडे स्तोत्र 46 मध्ये असे चित्र आहे. आता याला विराम देऊ, जे आपण गेल्या आठवड्यातच बोललो होतो. त्यानंतर आपण वचन 4 मधील पाण्याच्या नवीन संकल्पाकडे आलो तर चित्र लगेच बदलते. मी आताच एका आपल्या देशाच्या वायव्य भागात खडक शोधाच्या मोहिमेवरून परत आलो. मी ऑरेगॉन, वायोमिंग, आयडाहो, उटाह, कॉलोराडो, नेवाडा, कॅलिफोर्निया इत्यादी सर्व राज्यामधून गेलो. माझ्यासाठी आश्चर्याची गोष्ट म्हणजे कितीतरी तलाव कोरडे व अक्षरशः नाहीसे झाले आहेत. ऑरेगॉनमध्ये एक होते ज्याने मला आश्चर्यचकित केले. ते अनेक मैलावर बऱ्याच संख्येने, मला वाटते 8 किंवा 9 मैल असेल. ते ऑरेगॉन राज्याच्या वायव्य भागात आहे. नाही, हे अगदी बरोबर नाही. ते दुसऱ्या बाजूला पूर्वेकडे होते. सरोवर कुठे होते हे पाहू शकत होतो. पाण्याच्या खारटपणामुळे जमीन तडकली होती. ते आता उघडे झाले होते. जवळपास ते पांढरे दिसत होते. आपण कडेला पाणी असलेले पाहू शकत होतो. आता ते सर्व संपले होते. तेथे आता सरोवर नाही. आणि मी तसाच अजून एक सरोवर पाहिला. तितक्या आकाराचा नाही, पण दुसऱ्या उटाहासारखा होता. पाणी असे अदृश्य होते. हे एक अविश्वसनीय गोष्ट आहे. खरे तर तिथे वाहून गेलेला पाऊस किंवा बर्फ नव्हता, पण ते झाले आहे हे आठवण करून देत होते. ऑगस्टच्या कडक उन्हाळ्यात मला तुम्ही 80 मैलावर कुठेतरी खोदाल व कॅन्टीनमध्ये जाऊन पाण्याची धार कोरड्या जिभेवर तुमची तहान भागवेल, तेव्हा पाण्याचे महत्त्व कळायला वेळ लागणार नाही. वचन 4 मधील ही पाण्याची संकल्पना तुम्ही ओळखू लागाल. एक नदी होती,
तिच्या प्रवाहाने एक शहर आनंदित होते. हो, पाण्याचे किती सुंदर चित्र आहे. हा ताजा तवाना पाऊस आहे. फुलाच्या पाकळ्यावर हे दव, तुमच्या कोरड्या जिभेवरचा हा कोरडा लोंढा आहे. हे पाणी सुकलेली पृथ्वी ताजेतवाने करण्यासाठी आहे. हे देवाची दया आणि त्याचे प्रेम आणि त्याची क्षमा याचे चित्र आहे. आणि प्रिय लोकांनो, तुमच्याकडे सर्वशक्तिमान देवाबद्दल 2 सत्य आहेत. तो पवित्र, ज्ञानी आणि नीतिमान देव आहे, ज्याने त्याच्या तारणाचा संदेश नाकारला आणि ज्यांनी येशू ख्रिस्ताची क्षमा स्वीकारली नाही त्यांचा तो न्याय करणार आहे. पण दुसरीकडे तो दयाळू आणि क्षमाशील आणि प्रेमळ आणि बरे करणारा आहे, त्या सर्वांसाठी जो त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याला ओळखतात आणि त्याला त्यांचा वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकार करतात आणि जे त्याला ओळखतात आणि त्याला प्रभू म्हणून कबूल करतात त्यांच्या हृदयात तो आनंद आणेल. त्यामुळे तुम्हाला स्तोत्र 46च्या सुरुवातीस जे आहे, जे संकटात असलेल्या लोकांबद्दलही 2 माहितीपत्रे आहेत. सर्व शास्त्रामध्ये समान 2 मुद्दे आहेत. अगदी प्रगटीकरणाच्या शेवटपर्यंत देव हा खरा देव आहे. तो त्याचे वचन पाळेल. म्हणूनच आपण त्याच्यावर आपल्या आश्रय, आपली शक्ती, संकटात सदैव विद्यमान मदत म्हणून अवलंबून राहू शकतो, कारण तो त्याचे वचन पाळतो. आणि स्तोत्राचे 2 भाग जे आज आम्ही सकाळी पाण्याविषयी पाहिले, ते आम्हाला आठवण करून देतात की तो दोन्ही ठिकाणी त्याचे वचन पाळतो. सर्वप्रथम तो जगाचा न्याय करेल आणि त्याचा क्रोध प्रगट करेल व पापामुळे या जगाचा नाश करेल. आणि ज्यांनी पश्चाताप केला नाही आणि जे स्वतःच्या धार्मिकतेने देवासमोर उभे राहण्याचा प्रयत्न करतात, फक्त देवाला संतुष्ट करण्याच्या त्याच्या पापाचा न्याय केला जाईल. परंतु देव त्याचे वचन पाळणार आहे की ज्यांनी त्याचा पुत्र येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला, त्या पुत्राला तो त्यांच्या क्षमासाठी पाठवतो. आणि जे त्याला खरा देव मानतात आणि त्याच्यावर विश्वास ठेवतात, त्यांच्या क्षमेसाठी ज्यांनी वधस्तंभावर त्याचे दुःख आणि मृत्यू पाहिले आहे, त्यांचे प्रायश्चित आहे की ख्रिस्ताने त्याची जागा घेतली आहे. म्हणून त्यांना आता हा न्याय आणि नाश स्वतःवर घेण्याची गरज नाही, तर आता अनंतकाळचे जीवन आहे. ते आनंदित होतील, कारण देवाने त्यांना दिलेल्या अभिवचनाची पूर्णता ते पाहतील. ते स्वर्गात देवासमोर अनंत काळ राहतील. तर या स्तोत्रात खूप सुंदरतेने भरलेले आहे. यात आपल्याला पाण्याचे हे सामर्थ्य दिसते. केवळ त्याची विनाशकारी शक्तीच नाही, हे पाण्याचे एक चित्र आहे, परंतु बरे करण्याची, शांत करण्याची आणि शुद्ध करण्याची शक्ती देखील देवाने त्याच्या पुत्रावर येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांना देतो. परमेश्वर करो हे वचन आपल्याला आशीर्वादाचे कारण ठरो. चला आपण प्रार्थना करूया. पिता परमेश्वरा, तू या संदेशात पाण्याचे 2 रूप प्रगट केले आहेस. त्यात एक नाश व विध्वंस करणारे आहे व दुसरे शांत व समाधान करणारे आहे. प्रभू, आम्हाला नाश करणारे नको, तर शांत व समाधान करणारे जीवन दे व तुझ्या मार्गात टिकून राहण्यासाठी सहाय्य कर. येशूच्या नावात प्रार्थना करतो म्हणून ऐक. आमेन. अधिक माहितीसाठी listenersfeedback@gmail.com वर ईमेल करा. 8523047990 नंबरवर व्हॉट्सअप, SMS व फोन करा. धन्यवाद.